निरीक्षक 867 जागा मंजूर आहेत, 551 कार्यरत आहेत, 316 आहेत रिक्त आहेत. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 1098 जागा आहे, 35 जागा रिकाम्या आहेत. एकूण 500 पद अधिकाऱ्यांची रिक्त आहे. हे जे 8 वेगवेगळे नगर परिषदांचे संवर्ग आहेत, स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, लेखापाल, कर निर्धारक, अग्निशमन सेवा, स्वच्छता निरीक्षक, नगर रचनाकार. आपण काय फक्त फोटो ऑफसाठीच मंदिरांमध्ये स्वच्छता ठेवा म्हणणार आहे? आणि ज्या नगर परिषदा नगरपालिकांवर जबाबदारी आहे शहर स्वच्छ ठेवण्याची, दिवेबत्तीची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, रात्रीच्या अंधारात महिलांना निघणं बाहेर मुश्किल होतं, गुन्हे होतात, ती सगळी पदं आपण रिक्त ठेवलेली आहेत. फक्त 40% पदं भरतात. आपण 1800 पदं भरतायत आणि बाकी पदं रिक्त आहेत. मग या महाराष्ट्रातल्या बेरोजगार लोकांनी जायचं कुठे? मग तुम्ही 75,000ची जी सांगितली होती मेगा भरती, त्याचं काय झालं? तुम्ही किती दिवस या विद्यार्थ्यांच्या, या तरुणांच्या, या युवकांच्या जीवनाशी खेळणार आहात? हा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेला आहे. आपण एका लाव्यावर बसलो आहोत. आपण लक्षात घ्या, आपल्या माध्यमातून ही महाराष्ट्रामध्ये ही बातमी जाणं हे मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर दबाव येणं गरजेचं आहे की आपण जर अशा पद्धतीनं तरुणांची हेळसांड केली, त्यांच्या भविष्याशी जर खेळलो, तर याचे परिणाम अतिशय गंभीर होतील. या नगरपरिषदांच्या परीक्षेचे निकाल अजून लागायचे आहे आणि नियमाप्रमाणे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला जागावाढ करता येते. अशीच परिस्थिती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे त्याच्या संदर्भात डेप्युटी कलेक्टरच्या जागा आहेत, काढल्याच नाहीत. तहसीलदाराच्या जागा काढल्याच नाहीत. DYSP जागा काढल्याच नाहीत. डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार काढल्याच नाहीत. असिस्टंट रजिस्ट्रार काढल्याच नाहीत. असिस्टंट कमिशनर GST काढल्याच नाहीत. ह्या जागा तुम्ही काय कंत्राटी पद्धतीने देणार आहे का? तुम्ही कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहेत? त्यांना कसली भीती राहणार आहे कामाची? तुम्ही तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर यासारखी जी पदं आहेत ती पदं क्वासी-ज्युडिशियल आहेत, ते न्यायालय आहेत. ते तुम्ही कंत्राटीत देणार आहे का? जळगावमध्ये तुम्ही तशी एक ॲड काढलेली होती. तर आमची विनंती आहे की MPSC असो किंवा ह्या नगर परिषदांची TCSनी परीक्षा घेतली आहे. तलाड्याच्या परीक्षेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं आहे. या TCSची परीक्षा झालेली आहे, याचा निकाल लागायचा आहे. त्यामुळे या जागा वाढल्या पाहिजे अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मागणी आहे. जर तुम्ही तरुणांच्या जीवाशी असंच खेळत राहिले, त्यांच्या भविष्याशी असंच खेळत राहिले, तर मागे केलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन काँग्रेस या सरकारच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुम्हाला पळताभुई थोडी झाली, मग जर या महाराष्ट्रातला तरुण बिथरला, तर मग याच्यासाठी त्या तरुणांना दोष देण्याचं कारण नाही. चिकनी चुपडी बातें बंद करो और युवाओं के लिए काम करो. धन्यवाद. मी तुम्हाला माहिती आहे रजतजी, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्याकडे ही RTI आहे, RTIचं इन्फॉर्मेशन. 2.5 लाखपेक्षा जास्त पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि 75,000चं मेगा भरतीचं आश्वासन आम्ही नव्हतं दिलं, हे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं. मग तुम्ही या लोकांशी खेळ खेळणार आहे का? हे जे नगर परिषदचे विद्यार्थी आहेत यांना त्यांच्याच एका खासदारांनी पत्र जेव्हा मुख्यमंत्र्यांना दिलं या मुलांना घेऊन जाऊन, तेव्हा त्याच्यावर त्यांनी सही दिली की त्यांनी आश्वासन दिलं लिखित की मी या सगळ्या जागा ज्या आहेत त्या भरणार आहे. कशाला द्यायच्या पोरांनी परीक्षा? तुम्ही 1000 रुपये प्रत्येक परीक्षेसाठी घेता. जिथे ते काँग्रेसचे राज्य आहे तिथे आम्ही 200 रुपयामध्ये सगळ्या परीक्षा वर्षभरात जेवढ्या येतात, एकदा 200 रुपये भरले की सगळ्या परीक्षा देता येतात. तुम्ही प्रत्येक परीक्षेचे 1000 रुपये वेगळे घेता. तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना सगळं देऊन ठेवलेलं आहे, ज्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे. का आपण 10वीच्या परीक्षा घेत नाही बोर्डाच्या? 18 लाख 20 लाख विद्यार्थी बसतात. 12वीच्या परीक्षा घेत नाही आपण बोर्डाच्या. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचा विषय उचलला. एका प्रायव्हेट कंपनीला तुम्ही पेपर चेक करायला देता आणि तो टेलिग्रामवर मेसेज टाकतो की तुम्हाला बॅकलॉग काढायचा असेल तर तुम्ही एवढे पैसे देता तुमचा. त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर सचिव फोन करून सांगतात नाही असं नाही आहे. मग त्यांना अकॅडमिक काउन्सिलचा मी त्यांचा अजेंडा दाखवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं की 10,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, याच्या संदर्भात FIR का नाही केला? तुम्ही FIR पण नाही करत, तुमच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये सगळा विषय येतो. आणि जर महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उच्च शिक्षित देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री राहिलेले आहे त्यांच्या नाकाखाली जर हा कारभार होत असेल तर हे अपयश या सरकारचं आहे, एकनाथराव शिंदेंचा आहे, देवेंद्र फडणवीसांचा आहे, अजित पवारांचा आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळायचा कोणी अधिकार दिला नाही. मला मी ही आज प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतो आहे, अनेक विद्यार्थ्यांनी मला आत्महत्या करण्याची धमकी दिलेली आहे. म्हणजे